हाय सगळ्यांना. आंबा म्हटलं की सगळ्यांचं फेवरेट फळ आणि हेच फळ ना आपल्याला वर्षभर खावंसं वाटतं, पण हे फक्त आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायला भेटतं. तर हेच फळ ना आपण वर्षभर कसं खाऊ शकतो किंवा आंबा आपण वर्षभर कसा खाऊ शकतो ना, तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर काय नाही, मस्त इथे मी आंबे घेतले होते, त्याची साल वगैरे काढून घ्यायची आहे आणि छान असं याला ना आपल्याला खिसून घ्यायचंय. म्हणजे याचा खरं तर आपल्याला रस काढायचा आहे, सगळा असा रस काढून घ्यायचा आपल्याला. तर मी इथे मस्त चाळणीमध्ये ना याला खिसून घेतलं होतं. तर याचा रस ना परफेक्टली असा होतो, म्हणजे गाठी वगैरे याच्यामध्ये राहत नाही. आता याच्यामध्ये ना आपल्याला साखर टाकायची. अगोदर रस आपल्याला वाटीने मोजून घ्यायचा, म्हणजे 1 वाटी रस असेल ना तर त्याला 1.5 वाटी साखर टाकायची. म्हणजे ना हे परफेक्टली असं वाळतं, कारण आपल्याला ना याला प्लेटीमध्ये टाकून ना छान असं उन्हामध्ये वाळवून घ्यायचंय. मग त्याच्यामध्ये साखर टाकली ना फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे, साखर विरघळायची वाट बघायची नाहीये. त्याच्यानंतर ना प्लेट घेतली, त्याच्यामध्ये आंब्याचा रस टाकला आणि याला ना छान असं प्लेटीमध्ये पसरवून घ्यायचंय. नंतर छान कडकडीत उन्हामध्ये याला वाळायला ठेवायचंय. आता हे काय 1 दिवसामध्ये वाळत नाही, याला कमीत कमी 4-5 दिवस लागतात. तर रोज ना याला असं मिक्स करत राहायचंय, म्हणजे याला ना आपल्याला कडक असं वाळवायचंय. त्याच्यामुळे तर पहिल्या दिवशी असं झालं होतं, दुसऱ्या दिवशी पण नॉर्मल असं वाळलं होतं आणि 5-6 दिवसानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं कडकडीत वाळलं होतं. म्हणजे हे वाळलेलं ना एकदम असं कडक होतं. मग आता हे ना आपल्याला छान असं मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचंय, म्हणजे याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. आणि ही पावडर ना आपण वर्षभर जमा करून ठेवू शकतो, म्हणजे वर्षभर ही टिकून राहते कुठल्याही बंद डब्यामध्ये ठेवल्यानंतर. आणि आपल्याला आंब्याची चव ना वर्षभर घेता येते. तर मस्त असं ना बंद डब्यामध्ये याला ना पॅक करून ठेवायचं. छान अशी बारीक पावडर करून घ्यायची. आता ही पावडर ना आपण पाण्यातही टाकू शकतो आणि दुधातही टाकू शकतो. मस्त फ्लेवर आंब्याचा आपल्याला येतो. आणि या पावडरचे आपण सगळे पदार्थ बनवू शकतो. मँगो शेक, श्रीखंड, फालुदा, म्हणजे आंब्याचे जेवढे पदार्थ असतात ना तेवढे आपल्याला या पावडरनी बनवता येईल. किंवा तुम्ही असं दुधामध्ये टाकून, पाण्यामध्ये टाकून पण पिऊ शकता. तर मस्त मी ते पाण्यामध्ये टाकून पिलं आणि दुधामध्ये पण टेस्ट केलं, तर खरंच खूप मस्त लागत होतं. म्हणजे खरंच आंब्याची चव जर तुम्हाला वर्षभर खायची असेल ना तर ही ट्रिक ना तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कसं वाटलं तुम्हाला ते नक्कीच सांगा. तर चला, बाय.